मग आता जर आपण सपाट वाफ्यावर लागवड करत असू तर जो काही साधारणपणे 1 मीटरचा वाफा असतो त्यामध्ये 3 किंवा 4 लाईन आपल्या बसतील. जर आपण सरी वारंब्यावर करत असू तर सरी वारंब्याच्या एकाच बाजूला लागवड करणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूनी लागवड आपल्याला टाळायची. 1.5 फुटापेक्षा कमी अंतरावर आपण शक्यतो तरी 2 ओळीमधलं अंतर घ्यायचं नाही आणि 2 रोपामधलं अंतर हे साधारणपणे अर्धा फुटाच्या आसपास असलं पाहिजे. आता यामध्ये ज्यावेळेस तुम्ही उन्हाळी हंगामात लागवड करता त्यावेळेस उन्हाळी हंगामामध्ये मध्यम वाढ होते. त्यामुळे तुम्ही त्यावेळेसचा लागवडीचा जो काही अंतर आहे तर ते साधारणपणे 1.5 बाय अर्धा ठेवू शकता. हिवाळ्यामध्ये ते अंतर थोडंसं कमी करू शकता कारण हिवाळ्यामध्ये अशी त्याची वाढ कमीच होत असते. त्यामुळे थोडीशी प्लांट पॉप्युलेशन म्हणजे 28,000 ऐवजी 30,000 पर्यंत जाऊ शकतं. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये लागवड करताय तर ते अंतर 1.5 बाय 1 सुद्धा चालू शकतं. कारण जर अंतर जास्त ठेवलं त्याची जी काही स्पर्धा आहे ती कमी होईल आणि वाढ झपाट्याने होणार नाही, निवांत वाढ चालेल. वरतून पावसाळ्यामध्ये किंवा जे काही आपण खरीप हंगामामध्ये जे भेंडीचं नियोजन करणार आहे तिथं वाढ थांबवण्यासाठी वाढ नियंत्रक वगैरे वापरणं किंवा पुढे जाऊन आपल्याला अन्नद्रव्यावर आपल्याला भर द्यावा लागेल की कशा पद्धतीने व्यवस्थापन करायचे. मग आपल्याला आदर्श असं उत्पादन निघेल. मग सरासरी 28,000 जर आपल्याला रोपं ठेवायची असतील किंवा बी ठेवायचं असेल तर 2 किलो ते 2.5 किलो प्रति एकर हे आपल्याला योग्य बीज दर आपला मानला जातो. साधारणपणे 250 ग्रॅमचं पॅकेट येतं, 500 ग्रॅमचं पॅकेट येतं. 250 ग्रॅमचे जर असतील तर आपल्याला 8 किंवा फार फार तर 10 पॅकेट एकरी लागले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल.